नमस्कार, इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला मुलांना रायटिंग स्किल शिकवायची आहे, रीडिंग स्किल शिकवायची आहे. तर आपण खूप मोठे वर्ड्स न देता त्यांना छोटे छोटे वर्ड्स पासून द्यायला सुरुवात करायची. आता मी इथे साईट वर्ड्स, आपला आजचा व्हिडिओ विषय आहे साईट वर्ड्स. साईट वर्ड्स म्हणजे काय? साईट म्हणजे दृष्टीस पडणारे, वर्ड्स म्हणजे शब्द. आता साईट वर्ड्स दॅट अपीअर मोस्ट फ्रिक्वेंटली इन आवर रीडिंग अँड रायटिंग, जे शब्द रीडिंग करताना आणि रायटिंग करताना वारंवार येतात अशा शब्दांना आपण साईट वर्ड्स म्हणतो. साईट वर्ड्स आर हाय फ्रिक्वेन्सी वर्ड. हे जास्तीत जास्त वेळा येतात. एका इंग्रजी विषयात कोणते तुम्ही एका पॅराग्राफमध्ये कमीत कमी 10 तरी साईट वर्ड्स असतात. आता मी इथे बोर्डावर 25 साईट वर्ड्स लिहिलेले आहेत. सध्या फक्त पहिल्या व्हिडिओमध्ये मी 2 लेटर्सच दिलेले आहेत, कारण आपण 2 लेटर नंतर 3 लेटर नंतर 4 लेटर्स असे स्टेप बाय स्टेप घेऊया. इथे मी साईट वर्ड्सच्या स्पेलिंग आणि त्याच्यापुढे त्याची मराठी मीनिंग सुद्धा दिलेले आहेत, कारण मुलांना सांगताना साईट वर्डच्या स्पेलिंग सोबतच आपण उच्चारही शिकवतो, पण त्याचे अर्थही समजले पाहिजे. कारण कोणता साईट वर्ड कुठे वाचायचा आणि कसं लिहायचा, कुठे लिहिताना कोणता वापर करायचा, कारण शब्दाचा अर्थ जोपर्यंत कळणार नाही, त्याची कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही, त्यांना कळणार नाही की कुठे वापरायचं आहे. आता फर्स्ट वर्ड आहे सो, SO, सो. सोचा अर्थ काय होतो? त्यामुळे. सेकंड वर्ड आहे गो, GO, गो म्हणजे जाणे. थर्ड आहे TO, टू म्हणजे च्या कडे. NO, नो म्हणजे नाही. HE, ही म्हणजे तो, ही आपण सहसा पॉईंटसाठी वापरू शकतो. BE, बी म्हणजे असणे. आता बी दोन असतात, BEEP, बी म्हणजे हनी, ज्याला आपण मधमाशी म्हणतो, आणि BE, बी म्हणजे असणे. ME, मी म्हणजे मला. WE, बी म्हणजे आम्ही. AT, म्हणजे इथे. AN, म्हणजे एक. AM, म्हणजे आहे. AS, म्हणजे तसा. नेक्स्ट 30 नंबरचा वर्ड आहे IT, इट म्हणजे ते. IN, म्हणजे आत किंवा मध्ये. 50 नंबरचा वर्ड आहे IF, इफ म्हणजे तर किंवा जरी म्हणू शकतो आपण. 60 नंबरचा वर्ड आहे इज, इज म्हणजे आहे. 70 नंबरचा वर्ड आहे ऑन म्हणजे च्यावर. सहसा ऑन आणि अप मध्ये मुलं कन्फ्युज होतात. ऑन म्हणजे एखाद्या वस्तूच्या वर, ऑन च्यावर, याचा अर्थ कसा होतो? 80 नंबरचा वर्ड आहे OR म्हणजे किंवा. 90 नंबरचा वर्ड आहे OF, म्हणजे च्यामुळे. 20 नंबरचा वर्ड आहे OX, म्हणजे बैल. 21 UP, अप म्हणजे वर. US, म्हणजे आम्हाला. नेक्स्ट BY, बाय म्हणजे द्वारे. आता बाय पण होतं. BY, बाय म्हणजे विकत घेणे, आणि BY, बाय म्हणजे द्वारे. MY, माय म्हणजे माझे, आणि लास्ट वर्ड आहे DO, डू म्हणजे करा. अशा प्रकारे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मुलांना साईट वर्ड्सच्या स्पेलिंग, त्यांची मीनिंग शिकवल्या, तर मुलांना रीडिंग करणं आणि रायटिंग करणं हार्ड जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.